नमस्कार. माझं नाव श्रेयस सागवेकर. तर मी एक रॅपर आहे, मी एक रायटर आहे. आय एम अल्सो अ म्युझिक प्रोड्युसर आणि आज इथे आलोय मी थोडं माझ्याबद्दल बोलायला, थोडं तुमच्याबद्दल बोलायला आणि मेन मुद्दा म्हणजे मांडायला, की एव्हरीबडी टेल्स अस टू बी युअरसेल्फ. एव्हरीबडी टेल्स यू, ओके, बी युअरसेल्फ. बट नोबडी टेल्स अस हाऊ टू बी युअरसेल्फ. वी डोंट नो हाऊ टू बी युअरसेल्फ. कारण मला वाटतं, की वी आर ऑल लाइक अ कॉम्बिनेशन ऑफ द एक्सपीरियंसेस दैट वी हैव लिव्ड, है ना? कि रेंजिंग फ्रॉम कि हाउ वाज योर फैमिली ग्रोइंग अप, what neighborhood did you grow up in, the kind of festivals that you have seen growing up, the kind of food you used to eat when you were growing up, तुम्ही जेवण कसं खायचा, तुमच्या आजूबाजूला गाणी कशी वाजायची, या सर्व गोष्टींवरती मला वाटतं असं ठरलं जातं की नक्की तुम्ही काय आहात? की त्याच्यातनं तुम्ही रिफ्लेक्ट करता मोस्ट इज व्हॉट आय बिलीव्ह. तर आता मी जेव्हा रॅप करायला चालू केलं 2011, 10-11 मध्ये मी रॅप चालू केलं कारण आय वॉज इन्फ्लुएन्स्ड बाय अ लॉट ऑफ वेस्टर्न म्युझिक. तर मी जेव्हा रॅप चालू केलं तेव्हा मी इंग्लिशमध्येच रॅप करायचो 2011-12 पर्यंत. मी 2017 ला आय ट्राईड रॅपिंग इन मराठी. ठीक आहे. आणि मी जेव्हा मराठीमध्ये 1-2 व्हर्सेस लिहिले ते दे टर्न्ड आउट व्हेरी वेल, एक्सेप्शनल इव्हन. बट ते व्हर्सेस लिहिल्यानंतर मला असं खूप व्हल्नरेबल फील झालं. आणि मला असं वाटतं, की व्हेन आय स्टार्टेड रॅपिंग इन मराठी इट वॉज नॉट जस्ट म्युझिकल, बट इट वॉज अ वे टू रिइन्व्हेंट मायसेल्फ. मी स्वतःला वेगळ्यापणे ओळखलं जेव्हा मी मराठीमध्ये रॅप करायला चालू केलं. तर नक्की असं झालं, की मग जेव्हा मी ते 2-3 व्हर्सेस लिहिले, तर तेव्हा मला असं वाटलं, की अरे मी ह्यामध्ये जे लिहिलंय हे माझ्या मम्मीला पण कळणार आहे, हे माझ्या पप्पांना पण कळणार आहे. अँड आय वॉज ग्रोइंग अप व्हेरी इंट्रोव्हर्टेड. मला असं की एखादा मुद्दा असेल तर मी मम्मीसोबत बसून बोलायची माझी हिंमत नव्हती किंवा मी माझ्या पप्पांसोबत बसेन आणि एखादा टॉपिक डिस्कस करेन. हे एकदम कधी केलंच नव्हतं. तर आय यूज्ड टू फील व्हेरी व्हल्नरेबल अँड व्हेरी एक्सपोज्ड. आणि त्यामुळे असं व्हायचं की I felt very scared to write in Marathi because I was scared to confront myself in ways which I didn't know, की to know myself in ways which I had no idea. म्हणून मी थोडं मराठीमध्ये लिहायला थोडं अव्हॉइड केलं अँड आय वॉज अगेन रायटिंग इन इंग्लिशमध्ये. पण जेव्हा मी मराठीमध्ये लिहायला चालू केलं, तेव्हा मला स्वतःबद्दल खूप साऱ्या गोष्टी माहिती पडाव्या लागल्या. आय हॅड अ चान्स टू लूक ॲट मायसेल्फ फ्रॉम अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. आय हॅड अ चान्स टू लूक ॲट मी अँड माय कल्चर फ्रॉम अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह, की नक्की आपण कुठून येतो. मला ही ओळख कळाली, तेव्हाच मी स्वतःला खराच ओळखू शकलो. आणि मग त्यानंतर मी खूप सारी मराठी गाणी पण टाकली आणि त्यातलं एक गाणं हॅपन टू बी तांबडी सामडी. आणि मग ते कसं मराठी गाणं ठरलं, की ते जगभरात वाजलं आणि ज्या लोकांना मराठी नाही कळत, त्या लोकांनी पण ते ऐकलं. ज्या लोकांना म्युझिक असं नाही कळत धड, त्या लोकांनी पण ऐकलं. एज गॅप आपण त्यामध्ये पूर्ण हे करून टाकला, की लहान मुलं पण ऐकत होते. माझ्या मित्रांचे मला मेसेज येतात, की "अरे, माझ्या आजीने तुझं गाणं ऐकलं, तिला खूप आवडलं," एटसेट्रा, एटसेट्रा. तर मला दॅट इज व्हेन आय रिअलाइज्ड, की जर इफ यू आर जस्ट बीइंग युअरसेल्फ, यू कॅन ट्रान्सेंड ऑल बॉर्डर्स अँड यू कॅन ऑल्वेज बी यू. आणि मला वाटतं, की तुम्ही अशा जेव्हा चांगल्या गोष्टी करायला जाता, तेव्हा तुम्हाला ऑब्स्टॅकल्स खूप येतात. कारण जेव्हा आपण मराठी म्युझिक मी बनवत होतो, तेव्हा आय वॉज टोल्ड अ लॉट ऑफ टाइम्स, की देअर इज नो व्हॉट यू कॉल इट, देअर इज नो मार्केट फॉर मराठी म्युझिक एज सच. की मला हे खूप साऱ्या ऑर्गनायझेशन्सनी सांगितलं, खूप साऱ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सनी सांगितलं, खूप साऱ्या व्हेन्यूजनी सांगितलं. आज पण लोकं बोलतात, की मराठी गोष्टी वाजवू नाही शकत, एटसेट्रा, एटसेट्रा. ते आत्तापर्यंत पण चालूच आहे. ठीक आहे. पण तेव्हा माझं असं होतं, की आय बिलीव्ह की ऑल गुड थिंग्स आर अ स्लो बर्न, की चांगल्या गोष्टी कळायला लोकांनाही वेळ लागतो आणि त्या गोष्टी खूप वर्ष जर राहणार आहेत, तर त्यांना बनायला सुद्धा खूप टाईम लागतो. सो मला एकतर घाई नव्हती टू प्रूव्ह मायसेल्फ टू द वर्ल्ड. आय वॉज व्हेरी सेल्फ कंटेंट बिकॉज ऑफ आय थिंक हाऊ माय पॅरेंट्स मेक शुअर आय ग्रो अप. त्यामुळे मी हळू-हळू माझं काम करत होतो आणि मी कधी असं नाही केलं. आय डिडंट वेट फॉर मायसेल्फ टू बी पॉलिश्ड. की आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल विथ मायसेल्फ म्हणून मी जसं मला रॅप करायला येतंय तसं बाहेर टाकत होतो. माझं असं नव्हतं की मी जेव्हा पहिलं गाणं टाकलं तेव्हा मी एकदम प्रोफेशनल होतो, की मला सर्व एकदम परफेक्ट येत होतं. माझी गाणी परफेक्ट होती. माझ्या शब्दांचे उच्चार परफेक्ट होते. असं कधीच नव्हतं. पण मी ते टाकत राहिलो आणि ते टाकता-टाकता लोकं स्टार्टेड टू सी माय हॉनेस्ट अप्रोच टू मेकिंग म्युझिक अँड आय थिंक दॅट इज व्हॉट रेझोनेटेड विथ एव्हरीबडी. आणि तिकडनं असं मला वाटतं, की लोकांना कळायला लागलं, की ओके व्हॉट ही इज सेयिंग इज हॉनेस्ट अँड आय रिलेट टू इट. की लोकांना वाटायचं, अरे माझं पण आयुष्य थोडंफार असंच आहे. आणि त्यामुळे ऑन द वे आय स्टार्टेड गेटिंग अ लॉट ऑफ फॅन्स, गेटिंग अ लॉट ऑफ लिसनर्स. आणि ह्या प्रोसेसमध्ये मला कळलं, की इफ यू आर जस्ट बीइंग युअरसेल्फ, दॅट इज गोइंग टू बी युअर एक्स फॅक्टर. बिकॉज दॅट विल बी द मोस्ट युनिक थिंग दॅट यू कॅन प्रेझेंट टू द वर्ल्ड इज व्हॉट आय बिलीव्ह. कारण मला वाटतं, की आय एम अल्सो अ प्रॉडक्ट ऑफ माय एन्व्हायर्नमेंट. मी माझं आता अर्ध शिक्षण झालंय मुंबईमध्ये, अर्ध शिक्षण झालंय माझं पुण्यामध्ये. मी रत्नागिरीमध्ये 7-8 वर्ष राहिला होतो. त्यानंतर मी थोडे वर्ष ठाण्यामध्ये राहतो, कळव्यामध्ये राहिला होतो, पारसिक नगरला. माझं स्कूलिंग तिथे सुद्धा झालंय. माझं डिप्लोमा झालाय वडाळ्यामध्ये. सो आय एम अ प्रॉडक्ट ऑफ अ लॉट ऑफ प्लेसेस दॅट आय हॅव बीन थ्रू. आता जेव्हा मी माझी मराठी बोलतो, त्या माझ्या मराठीमध्ये थोडंसं रत्नागिरीचा इन्फ्लुअन्स आहे, थोडा पुण्याचा इन्फ्लुअन्स है और जब मैं हिंदी में बात करता हूँ, तो मेरी हिंदी बहुत बम्बई है. तो त्यामुळे मला असं वाटतं, की
व्हेन बीइंग युअरसेल्फ यू एंड अप बीइंग युनिक. कारण जो जे इनपुट तुमच्यामध्ये गेलेत एवढ्या वर्ष इकडे-तिकडे फिरताना, एवढ्या जागेवरती राहताना, ते तुम्हाला दुसरीकडे जगामध्ये कुठेच दिसू नाही शकत. बिकॉज एव्हरी सिटी आय वॉज इन, एव्हरी क्लासरूम आय वॉज इन, एव्हरी सॉन्ग दॅट आय वॉज लिसनिंग टू. कारण लहानपणी मी जेव्हा रत्नागिरीमध्ये राहायचो, तेव्हा मला लहानपणी आजोबांनी ढोलकी वाजवायला शिकवलेली, पेटी वाजवायला शिकवलेली. तर माझं म्युझिकचं इंट्रोडक्शन होतं भजनं. मी सगळ्यात आधी भजनामध्ये वाजवायला लागलो आणि ते वाजवताना मला कळलं की व्हॉट आय फेल्ट वॉज रिअल म्युझिक वॉज की जेव्हा तुम्ही लाईव्ह वाजवता किंवा ढोलकी वाजवता, तेव्हा जे त्याचे व्हायब्रेशन्स येतात आणि ते तुम्हाला हातावरती फील होतं, दॅट इज इर्रिप्लेसेबल. दॅट इज व्हॉट मेक्स यू फील रिअली, रिअली गुड व्हेन यू आर मेकिंग म्युझिक ऑर व्हेन यू आर इव्हन प्लेइंग म्युझिक. मग त्या गोष्टींमध्ये आय फेल्ट इव्हन मोर कॉन्फिडंट. ओके, आय कॅन बी मायसेल्फ अँड पीपल विल लाइक मी फॉर बीइंग मायसेल्फ. अँड दॅट इज व्हेन आय स्टार्टेड टू झिरो इन. आणि अजून एक दुसरा माझा मुद्दा असा होता की जेव्हा तुम्ही काय म्हणतात ते आपण बोलतो ना हिंदीमध्ये, की "फल की चिंता मत करो." की जेव्हा तुम्ही ह्या उद्देशाने कामं करता, की फक्त तुम्हाला काम करायला मजा येते म्हणून. की फॉर एक्झाम्पल जेव्हा मी कांबडी-चांबडी बनवत होतो, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये असं नव्हतं, की मला एक रॅप सॉन्ग बनवायचं आहे किंवा मला एक हाऊस सॉन्ग बनवायचं आहे. माझ्या डोक्यामध्ये असं होतं, की असं-अशी ही बीट आहे, असं-असं संगीत आहे. त्यावरती मला फक्त एक मला मुद्दा मांडायचा आहे. आणि त्या टायमाला मी होतो पुण्यामध्ये राहायला. आणि पुण्यामध्ये आपल्याला मोपेडवरती फिरायची खूप सवय असते, टू व्हीलरवरती. तर तिकडे आम्ही लिटरली इकडे-तिकडे जाताना आम्ही उन्हामध्ये भाजायचो. आमची स्किन उन्हामध्ये भाजायची. आणि तीच लाईन तिकडूनच आली, की "तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लखा, 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 लखा." आणि ती लाईन ह्यामुळेच आली बिकॉज आय वॉज लिव्हिंग इट. अँड आय रिअलाइज की व्हेन यू झिरो इन ऑन व्हॉट यू रिअली व्हेन यू झिरो इन ऑन व्हॉट यू रिअली आर, I think your experiences become a really great creative capital and the whole universe will understand it and they will understand your story as well. आणि त्यामुळे मग मला अजून कॉन्फिडन्स बिल्ड होत गेला आणि मी ह्या गोष्टींवरती एकदम भक्कम राहिलो, की आपण जे आहे ते आहे. तसंच्या तसं जर आपण दुनियेला दाखवलं, तर ते दुनियेला पण कळेल अँड द वर्ल्ड विल अल्सो अंडरस्टँड इट. आणि त्यामध्ये असं होतं, की एक असा मध्ये मुद्दा यायचा, की इफ यू वॉन्ट ग्लोबल रीच, जर तुम्हाला अख्ख्या दुनियेला माहिती असेल, तर तुम्हाला अशा भाषेत बोलावं लागेल, जे दुनियेला समजेल. आय थिंक मला वाटतं भाषा मेन लँग्वेज नसते. लँग्वेजपेक्षा युनिव्हर्सल लँग्वेज एकच आहे आय थिंक, व्हिच इज इमोशन्स. जर तुमचे इमोशन समोरच्याशी मॅच होत आहेत, तर दे विल अंडरस्टँड व्हॉट यू आर सेइंग रिगार्डलेस तुम्ही कोणत्या भाषेमध्ये बोलताय. मग ते मराठीमध्ये येऊ शकतं, इंग्लिशमध्ये येऊ शकतं, हिंदीमध्ये येऊ शकतं, कोणत्याही भाषेत येऊ शकतं. आणि फॉर मी दॅट लँग्वेज हॅपन्स टू बी मराठी. आणि हे सोडून एका टाईमानंतर असं होतं, की एक जर तुम्ही आर्टिस्ट आहात, तुम्ही एखादं मोठं गाणं दिलं, मग तुम्हाला सर्व त्या गाण्यांशीच ओळखतात आणि त्याबाहेर तुमची काही ओळखच नसते. मग मग मला सस्टेनेबल पण व्हायचं होतं, की आता अच्छा ठीक आहे, मला एवढं तर मी कमवलंय. आता ह्याला मी अजून पुढचे 40 वर्ष जगायचंय, मला 50 वर्ष जगायचंय. तर ते कसं जगणार? त्यासाठी आय ऑल्वेज यूज्ड टू डू एक मी शो करतो. त्या शोचं नाव आहे श्रेयसीस लिव्हिंग रूम. लिव्हिंग रूम कारण जो आपला हॉल असतो तसा. त्या शोची म्हणजे ते एक बैठक असते, की जर तुम्हाला मी माझ्या घरी बोलावलं जेवायला, खायला, प्यायला, तर आपण नक्की काय करू? तर त्याचा पूर्ण सेटअप तसा असतो. मस्त गाद्या टाकलेल्या असतात, उशा असतात. 30 ते 40 जणच येतात त्या शोमध्ये, त्याच्यावरती नाहीत. मी तिथे सर्वांशी बोलतो वन ऑन वन. सर्वांना त्यांची नावं विचारतो, त्यांचं वय विचारतो, ते कुठून आहेत, एट्सेट्रा, एट्सेट्रा. मेन म्हणजे आम्ही गप्पा मारतो. आणि ह्यामध्ये आमचा एक असा एवढा स्ट्राँग बॉन्ड तयार होतो, की वी स्टार्ट टू केअर अबाउट ईच अदर एज ह्युमन्स. नाऊ दे जस्ट डोंट केअर अबाउट माय म्युझिक किंवा माझ्यासाठी ते फक्त ऑडियन्स नाही, दे एंड अप बिकमिंग फ्रेंड्स. आणि मग त्या त्या प्रोसेसमध्ये आय गेन्ड अ लॉट ऑफ लिसनर्स अँड अ लॉट ऑफ लॉयल ऑडियन्स इज व्हॉट आय बिलीव्ह. आणि आय गेन्ड ऑल ऑफ दिस just by being myself and that is the reason I got the longevity that I have right now. म्हणून to close this talk with, when you want to be something different, don't try to be unique, just try to be you and you will end up where you want to go. Thank you so much for listening to me.